बघू शकता किचनमध्ये किती भांडे झालेले आहेत. तर दूध मी तव्यावरती ठेवलेलं होतं, अगोदर उचलून वरती ठेवलेलं आहे खिडकीमध्ये आणि इकडे संत्रा खायला घेतलेलं आहे. कामं करत करत खायची कामं सुरू आहेत. म्हणजे भांडे घासायला घेण्या अगोदर मी इकडे संत्रा खायला घेतलेला आहे. तर या मग सगळेजण संत्रा खायला. तसं तरी फळं खाणं चांगलं असतं, चहापेक्षा तरी चांगलंच आहे. तर संत्री सोलून घेतली आणि निवांत मी हॉलमध्ये बसून खाणार आहे, कारण किचनमध्ये खूप जास्त पसारा, भांडे हे ते खूप वाटत आहे इथं. म्हणून म्हणलं निवांत हॉलमध्ये बसूया. आणि काल जे कपडे इस्त्री करून झालेले होते ते मी इथंच ठेवलेले, त्याचा मुहूर्त आणखीन लागलेला नाही आहे. तर आज मी ते कपडे ठेवणार आहे. परत भांडे, फरशी पुसणं, कपडे सगळीच कामं राहिलेली आहेत. म्हणलं निवांत खाऊन घेऊया अगोदर, मग निवांत ही कामं तरी दिवसभर पडूनच राहणार आहेत. कितीही करा ही घरची कामं आपली संपणार नाही. दररोज वेगवेगळी कामं निघत जातात. तर इकडे ज्या पॅन्टीची जी शर्ट आहे ती मी त्यामध्येच टाकून ठेवते, कारण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं ना त्यावेळेत असं होतं की पॅन्ट एक शर्ट एक असं हातात येते घाई गडबडीमध्ये. म्हणून मी अशा प्रकारे ठेवते, म्हणजे किती घाई गडबड असो एक घेतली तर दोन्ही सोबतच येतात. आपलं पण तसंच आहे, म्हणजे साडी आणि ब्लाऊज त्यामध्येच ठेवलं ना किती घाई गडबड असं पटकन भेटतं. नाहीतरी साडी एका ठिकाणी, ब्लाऊज एका ठिकाणी ठेवलं ना घाई गडबडीत आपल्याला ते पण भेटत नाही. एक साडी येते, एक ब्लाऊज येतं, असं पण होतं. म्हणून हे सगळं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि इकडे बघू शकता साड्या पण थोड्याशा अशाच झालेल्या आहेत, ते पण मला व्यवस्थित करायचं आहे. तर बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल. तर अगोदर तर मी इस्त्रीचे कपडे ठेवलेले आहे, टावेल वगैरे घडी करून ठेवलेले आहेत आणि इस्त्रीचं पण काम झालेलं आहे आता. तर इस्त्री पण मी आता जागेवर ठेवून देते, कारण इथं हॉलमध्ये खूप जास्त पसारा होतो. आणि टी टेबलवरती मी भरणी ठेवते, ज्यामध्ये मी मनी प्लांट लावलेले आहे. अगोदर यामध्ये माशा होत्या, पण माशा तर नाही येत आता. आणि असंच हांडा ठीक पण वाटत नव्हता, म्हणून मी मनी प्लांटचा एक तुकडा टाकलेला होता आणि खूप छान ते फुटलेलं आहे. बघू शकता खूप सारी पानं आलेली आहेत आणि धूळ खूप बसते या पानावरती. मी कपड्यानंच ते स्वच्छ पुसून घेतलं आणि पाणी पण भरलेलं आहे हंड्यामध्ये. टी टेबल पुसलेला आहे. तर सगळं ही पण कामं झाली. आणि सकाळी गॅस संपलेला होता, तर सिलेंडर भरून आणण्यासाठी गेलेले होते. तर सिलेंडर घेऊन आले, टिफिन भरून दिलं त्यांना. आता भांडे सगळे घासून घेते. तर चहा पावडर पण मी डब्यात काढलेली जितकी होती तितकी, ते पण मी एका कवरमध्ये भरून सगळे एकत्र ठेवते, म्हणजे एकत्रच पेटून देते, इकडे तिकडे टाकत नाही. तर हा 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे, म्हणजे आजकाल कंटिन्यू व्हिडिओ होतच नाहीत. तर इकडे दूध पण आलेलं आहे आणि इकडं स्वयंपाकाची तयारी होतच आहे. फ्रीजमध्ये जे डबे काढलेले ते सगळे ठेवलेले आहेत. आणि आज भाजीमध्ये बनणार आहे गोबीची भाजी. खूप साऱ्या भाज्या आणून ठेवले, जसं दोडकी आहेत, गोबी आहे, बिनीस आहे, मटकी आहेत. हे सगळं फ्रीजमध्ये मी निवडून ठेवलेले आहेत. पण आज मी गोबीचीच भाजी बनवणार आहे. आणि एक दुधी पण ठेवलेली आहे धपाटी बनवण्यासाठी, पण आज काही मी धपाटी वगैरे बनवणार नाही. आणि जी अगोदर आणलेली दुधी होती ना ती थोडीशी अशी होती ना, एकदम निब्बर होती, त्यामुळे ना अर्ध्या दुधीची मी भाजी बनवली, पण तितकी चविष्ट ती बनलेली नव्हती. म्हणून अर्धी दुधी आता याचं काय बनवायचं, मी टाकूनच दिलेलं होतं, कारण खूपच बिया वगैरे परत म्हणजे बनवलेलंही त्याचं काही टेस्ट होणार नव्हतं, सगळं वेस्ट जाणार होतं, म्हणून मी काही बनवलंच नाही. आणि या शेवग्याच्या शेंगा रात्री घेऊन आलेले, तर या शेंगा मी अर्धवट सोलून कट करून डब्यात भरून ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा मी भाजी बनवायची आपल्याला पटकन भेटून जातं. आणि तसं तर असं ठेवलं तर सुकायला लागतात ते शेंगा. तर अशा प्रकारे कट करून पॅक पण डब्यात ठेवायचं, म्हणजे 3-4 दिवस तर या ताज्या फ्रेश बनवून राहतात. तिकडं दूध गरम होत आहे, तिकडं वरण बनलेलं आहे, गोबी काढून घेतली, इकडे बीटरूट आणलेले होते ते पण मी कट करून ठेवणार आहे साल काढून. जे पॅक बन डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना ते पण 2-3 दिवस चालतं, म्हणजे जेव्हाच्या तेव्हा आपल्याला घेणं थोडंसं वेळ लागतो ना त्याला साल वगैरे काढणं चिरणं, त्यामुळे मी आताच ते कामं करून ठेवणार आहे. आणि जेवण करते वेळेस बीटरूट, ककडी किंवा कांदा वगैरे हे सगळं खाणं चांगलं असतं. तर इकडे बघू शकता शेंगा मी अर्धवट सोलून चिरून ठेवलेले आहे डब्यामध्ये भरून. आता बीटरूट ही साल काढून घेते अगोदर आणि याचे पातळ असे काप करून मी डब्यात पॅक बन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बीटरूट खाणं चांगलं असतं. पण तिकडे ॲपल, केळी हे पण आणलेली होती, ते पण आता एक राहिले, ते पण साईडला उचलून ठेवते. म्हणजे हे सगळा पसारा अगोदर आवडते, मग निवांत भाजी मी करणार आहे, कारण हे सगळं व्यवस्थित ठेवलं ना किचनमध्ये छान पण दिसतं आणि सगळं आपल्याला वेळेत पण भेटतं. नाहीतर काय होतं ना, फ्रीजमध्ये एखादी वस्तू ठेवतो आणि विसरून जातो. अगोदर माझ्यासोबत असंच व्हायचं, पण आजकाल मी काय करते, अगोदर फ्रीजमध्ये काय सगळं बाहेर काढते, सगळं निवडते. जे भाज्या खराब व्हायसारख्या आहेत ते मी अगोदर करते, जसं की पालेभाज्या वगैरे अशा भाज्या मी अगोदर करते. आणि जे भाज्या 4-8 दिवस राहणार आहेत तशा भाज्या मी छान निवडून डब्यामध्ये पॅक बन डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे छान 4-8 दिवस ताज्या बनवून राहतात. आणि आजकालचं असं झालेलं आहे ना, जेही आणायचं आहे दिनेशच्या पप्पाला सांगावं लागतं, तर कधी कामं असले तर राहून पण जातं, ते अन्न होत नाही आहे त्यांना. मग त्या वेळेमध्ये ना काही ऑप्शन राहत नाही माझ्याकडे. मग उद्या काय बनणार, परवाला काय बनणार, हे सगळं नियोजन मी अगोदरच करून ठेवते आणि निवडून पण ठेवत असते, कारण काहीच ऑप्शन नाही. सकाळी एक वेळा हे आली की मग नंतर येणार नाही, टिफिन रेडी लागतं. अगोदरचा रुटीन वेगळा होता, जेव्हा मुलं घरी होते, जेव्हाही मी स्वयंपाक करायची पटकन ते नेऊन द्यायचे. पण आता असं झालेलं, जीही आता काही वस्तू आणायच्यात बाहेर
बाहेरून सगळे दिनीचे पप्पा आणतात, मग त्यांचाच वेट करत बसावा लागतो. टिफिन येण्यासाठी त्यांचा वेट करत बसावा लागतो. म्हणून मी काही कामं मी अगोदरच करून ठेवते, काही कामाचं नियोजन करून ठेवते की अशा प्रकारे मला करायचं म्हणजे आल्यानंतर पटकन देता येईल. तर नियोजन खूप गरजेचं आहे आपल्याला. तर इकडं सगळ्या डब्यामध्ये भाज्या निवडून व्यवस्थित ठेवल्या आणि फ्रीजमध्ये लावून ठेवलेलं आहे. लसूण पण इकडे घेतलेला आहे. आता लसूण सोलून घेऊया आणि इकडे मी गोबी चिरून शिजत ठेवलेली आहे. म्हणजे एक उकळी काढून घेऊन नंतर मी तडका देणार आहे. इकडे हिरवी मिरची टाकून ही भाजी मी बनवणार आहे. हिरव्या मिरच्या भाजून मी ठेसा बनवून ठेवलेला म्हणजे वाटून ठेवलेला आहे. आणि या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे ना हा ठेसा 3-4 दिवस झालं म्हणजे एक चमचाच टाकते मी, जास्त नाही. एक वेळा असं होतं ना एकदम सपक मिरची येते एकदम शेंगासारखी, आणि एक वेळा असं होतं ना की मिरच्या खूप तिखट झणझणीत येतात, मग ती 4-8 दिवस राहतात कारण आपण कमी वापरतो आणि मला तिखट मिरचीच आवडते. जास्त सपक असली ना ते काय होतं करवटपणा पण खूप असतो त्यामध्ये. आणि इकडे मी चटणी बनवलेली होती कांदा टोमॅटो हिरवी मिरचीची, रात्री बनवलेली होती तर थोडीफार राहिली, तर त्या चटणीला मी तडका देत आहे. तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं, मोहरी जिरं लसूण कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं टाकलं. फोडणी तयार झाली आणि ही जी चटणी आहे ना ती चटणी टाकून मी परतून घेतलेली आहे. म्हणजे अशीच खायला थोडीशी अशी लागत होती, पण आता तडका दिलेला खूप छान टेस्टी चटणी बनलेली आहे आणि आजच्या संपलेली पण होते. तर चटणी बनलेली आहे. इकडं गोबीची भाजी पण बनवण्यासाठी मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. लोखंडी कढई घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना ते ॲल्युमिनियमच्या कढईत करू नको, नॉनस्टिकी कढईत करू नको, तर लोखंडी कढई तर चांगली असते ना ताई, मी यामध्येच करते. आजकाल जीही भाज्या बनतात यामध्येच बनत आहेत आणि छान जाड पण आहे, चांगलं पण असतं. असं लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवून खाल्ला पाहिजे, चांगला असतो म्हणजे आयरन भेटतं. तर इकडं कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल घेतलेले 2 चमचे मोहरी जिरं लसूण कढीपत्ता कोथिंबीर टाकली, परतून घेतल्यानंतर जी गोबी होती अर्धवट शिजवलेली ती टाकलेली आहे. म्हणजे एकदम मऊसूत शिजवायची नाही, फक्त एक उकळी काढून घेतली आणि ही गोबी मी फोडणी टाकून थोड्या वेळ परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली फ्लेवरची आणि तो भाजी टेस्टी पण बनते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, परतून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवरती. आणि जे ही पसारा मी काढलेला होता सगळं जागेत ठेवून दिलेलं आहे. तर स्वयंपाक झालेला आहे आणि काल निरमा आणलेले इथे निरमा संपलेला होता, म्हणजे हे वॉशिंग मशीनचंच पावडर आहे हे. आणि यासोबत हे डब्बा फ्री आलेला आहे. म्हणजे जेव्हा हे हातात घेऊन आले मला वाटलं डॉक्टरची पेटी कशाला आणलात, तर डॉक्टरची पेटीने निरमा आणलेला आहे म्हणत होते. तर इकडे बघू शकता किचन पण चकाचक झालेलं आहे. देवपूजा पण मी आज लवकरच करून घेतली. आता अगोदर मी निरमा काढून घेते आणि कपडे मी भिजत घालते आणि मग धुवायला नेते. म्हणजे 4-8 दिवस झालं निरमा संपलेला होता, फक्त लिक्विड राहिलेलं होतं. तर लिक्विड काय मी मशीनला घातलेलं नव्हतं कारण पावडर आणि लिक्विड दोन्ही पण थोडं टाकते आणि कपडे स्वच्छ निघतात. पण आजकाल कपडे मी मशीनला लावतच नाही आहे, हातानंच धुते कारण जास्त कपडे पण राहत नाहीत आणि दिवसभर कामं तरी काय असतात आपल्याला, म्हणून मी आजकाल कपडे हातानंच धुवत आहे. याच कामातून थोडासा आपल्या शरीराचा पण योगा होईल, नाहीतरी असं तर आपण योगा करत नाही, फक्त खाणं आणि निवांत बसणं यामध्ये वजन पण वाढत आहे. म्हणून म्हटलं जितकं होईल तितकं हातानं सगळी कामं आवरायची, आता मशीनचा यूज जास्त करायचा नाही. तर इकडे मी वॉशिंग पावडर काढून घेतलेले डब्बा भरून आणि बाकीचं म्हणजे 4 किलोचं पॉकेट आहे, त्यासोबत ते डब्बा किंवा बकेट जे पाहिजे ते फ्री देतात, पण यावेळेस मी वेगळंच घेऊन आलेलं होतं. तर काढलं ते आणि इकडं मी माझी पोटपूजा सूर्याचे जे शेंगदाण्याचे लाडू मी बनवलेले होते ते खायला घेतले. म्हणजे अधूनमधून खाणं पिणं सुरूच असतं माझं काम आवरत आणि गरजेचं पण आहे. इकडे अगोदर मी सगळे कपडे भिजत घातलेले आहेत आणि कपडे बाहेरून निवांत धुणारे, पण त्या अगोदर मी फरशी पुसून घेते आणि बाथरूम पण स्वच्छ करायचं आहे. तुम्ही म्हणत होता की ताई आंघोळीच्या अगोदर सगळी कामं करायची, पण सकाळी घाई खूप असते आणि सगळे बाथरूममध्ये असतात, आंघोळीची घाई असते सगळ्यांना, त्यामुळे मी निवांत दुपारी हे करत असते म्हणजे स्वच्छ करत असते. कारण ते टाईल्स एकदम व्हाईट कलरचे, तर 2-4 दिवसाला मला ते स्वच्छ करावंच लागतं. तर बाथरूम मी स्वच्छ करून घेतलं, कपडे धुवून आले आणि दुपारी मी बाहेर गेले होते म्हणजे जनरल स्टोअर्सला गेलेले होते. मला मणी आणायच्या होत्या आणि मणी आणले मी ओवून पण घेतले. माझे मंगळसूत्र बघू शकता, अगोदर काळ्या मणी होत्या पण यावेळेस मी मिक्स मणी म्हणजे ओवून घेतले. आज दिवसभर हीच कामं केली, नंतर काही व्हिडिओ बनलेला नाही. आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता किचनमध्ये किती पसारा आहे. तर रात्रीचा स्वयंपाक पण मला करायचा, आज खूप लेट झाला मला, म्हणजे बाहेर गेले मणी घेऊन आले, परत मी आणि शेजारच्या ताई मंगळसूत्र ओवून घेतलं. प्रत्येक वेळी बाहेर गटवायला देते, पण यावेळेस मी घरीच ओवून घेतलेलं आहे. म्हणजे त्या ताईंना फास्ट ओवत होत्या त्या, मला काही तितकं जमलं नाही, पण छान वाटत आहे. म्हणजे अगोदर एकदम काळ्या मणी मी घातलेल्या होत्या, पण आता मिक्स काळी गोल्डन एक अशा मणी मी मिक्स घातलेल्या आहेत. आणि येते वेळेस मी भाज्या पण घेऊन आलेल्या आहे, म्हणजे बाहेर गेल्यानंतर भाज्या पण मी घेऊन येते ताज्या. तर इकडं दोडके छान कवळी दिसली मला, ते पण आणलेले आहे आणि इकडं गवारची शेंग बीटरूट हे सगळं आणलेलं आहे. तर भाज्या अगोदर मी इकडे काढून ठेवल्या आणि गवारची शेंग ही मी रात्रीच निवडून ठेवणार आहे कारण सकाळी होणार नाही, त्याला वेळ भरपूर लागतो. तर अगोदर मी इकडे खिचडीची तयारी करते. आज लेट खूप झालेले आहे त्यामुळे जास्त मी स्वयंपाक काही बनवला नाही, खिचडीच बनवत आहे. तर त्यासाठी इकडे शिमला मिरची हिरवी मिरची टमॅटो
कोथिंबीर हे सगळं मी बारीक चिरून घेतलं, लसूण सोलून घेतलं आणि बटाटे मात्र असे झाले ना एकदम ते जास्त दिवस ठेवल्यामुळे ना तिथंच मोड आले, तर ते बटाटे काही मी आता घेतलेले नाही आहेत, टाकूनच द्यावं लागणार आहे ते, कारण बटाट्याची भाजी जास्त आपल्या घरी कोणी खात नाही किंवा कशामध्ये मी जास्त यूज करत नाही आहे, कारण बाबांना म्हणजे म्हणतात की बटाटे खाऊ नये, ते पण खात नाहीत, आम्हाला पण सांगतात की बटाटा खाणं चांगलं नसतं, त्यानं वाहत वाई आता काय काय होतं काय माहिती, म्हणजे बाबांना सगळं माहिती असतं ते म्हणत असतात, म्हणून मी बटाटा कशातही टाकणं बंदच केलेलं आहे, पण खिचडीमध्ये वगैरे टाकत असते, पण आता त्याला मोड आले पण मी घेतलेलं नाही आहे. पण बाकीची इकडे सगळी तयारी करून घेतली, तांदूळ धुवून घेतले आणि इकडे लसूण पण वाटून घेतला, कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी तेजपत्ता टाकलेला आहे एक मी, फ्लेवर छान येतो, आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता, फक्त मी तेजपत्ता टाकला, बाकी नंतर मी लसूण टाकलं आणि जेही भाज्या चिरून घेतलेल्या होत्या सगळ्या टाकून मी परतून घेतले, नंतर सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे, नंतर यामध्ये धुवलेले तांदूळ टाकले, थोडा वेळ तेलामध्येच मी परतून घेतले फोडणीमध्ये, म्हणजे फ्लेवर छान येतो खिचडीला, नंतर पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडीशी मी मुगाची डाळ पण टाकलेली मूठभर, छान मिक्स करून घेतलं. आता जेही पसारा झालेले किचनवरती ते अगोदर पसारावरती निवांत खिचडी बनत राहील आणि इकडे सोप खायला घेतलेले आहे मी, आणि जी गवारची शेंगा येतात ते मला निवडून ठेवायच्या, म्हणजे असं सगळ्यांचा वेट करण्यापेक्षा काहीतरी कामं करत वेट करूया, म्हणजे आपली कामं पण होतील, त्यांचा वेट पण होईल, म्हणजे आता पूर्णपणे अंधार पडलेला आहे, टाईम सांगितलं रात्रीचे 9 वाजलेले आहेत, तर सगळा पसारा मी आवरलेला आहे, जे थोडेफार भांडे झाले ते सगळे जमा करून ठेवले, तर अगोदरीच सगळी भांडी मी घासायला घेते, जसं मी तुम्हाला म्हटलं आज मी बाहेर गेले होते ना, त्यामुळे सगळी कामं माझी जिथल्या तिथंच राहिली आणि स्वयंपाकाला पण लेट झालेला आहे, तर थोडीफार भांडी जी जमा करून ठेवली होती ती मी घासून घेते, कारण रात्री जेवण झाल्यानंतर घासायला नको वाटतं, आळस येतं, तर अगोदरच मी सगळे भांडे घासून किचन स्वच्छ करते, मग जेवण झाल्यानंतर जास्त नसतात, 1-2-3 ताटले असतात तितके मी घासून झोपत असते, आणि परत हे गवारची शेंग पण मला निवडून ठेवायची आहे, तर भांडी सगळे घासून झाली, किचन स्वच्छ करून घेते, म्हणजे हे सगळे रात्रीची कामं रात्रीच मी आवरत असते, कारण सकाळी करायला मी काहीच ठेवत नाही, सकाळी खूप घाई असते, होतच नाही. तुम्ही म्हणत होता ताई घरामध्ये चप्पल का घालते, तर मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे, मला सिंकाचा खूप त्रास होत होता, खूप सिंकायच्या, जेव्हापासून मी चप्पल घालायला सुरुवात केली तेव्हापासून सिंकायचं बंद झालेलं आहे, म्हणजे फरशीमुळे होत आहे असं डॉक्टर म्हणाले, फरशीमुळे होत आहे, त्यामुळे मी चप्पल घालूनच फिरत आहे घरामध्ये, कारण खूप त्रास होत होता मला अगोदर, दिवसभर सिंकायच्या, आता कशामुळे होतं समजत नव्हतं, म्हणून आम्ही डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर म्हणले की तुम्ही चप्पल घालून बघा, म्हणजे त्यानं काही फरक पडतो का, तर खरंच फरक पडलेला आहे, फरशीमुळेच हा सगळा त्रास होत होता. तर इकडं दही पण छान घट्ट विरझलेलं आहे आणि खिचडी पण बनलेली आहे, मी इकडं खारा पण काढून घेतलेला आहे, म्हणजे घरीच बनवलेलं आहे, मी पोह्याचा चिवडा बनवलेला होता, दिनेश पप्पा शिर्डीला जाते तेच ठेवलेलं होतं, तर खिचडीसोबत हे पण घेतलेलं आहे, उडदाचं पापड तळून घेतलेलं आहे, आणि बघू शकता खिचडी पण एकदम मस्त अशी बनलेली आहे, गरमागरम रात्रीची जेवण थाळी तयार आहे, उडदाचं पापड, गरमागरम खिचडी, खारा आहे, दही आहे, तर या सगळेजण जेवण करायला, तर आता बाकीचे सगळेजण येत आहेत, तोपर्यंत मी गवारची शेंग निवडून घेते, म्हणजे त्याला वेळ भरपूर लागतो, सकाळी होत नाही, म्हणून उद्याच्या भाजीची तयारी मी आताच करून ठेवते, आणि हे दूध मी आणखीन विरजू लावलेलं नाही, तर साय अगोदर काढून घेते, बघू शकता साईचा तांबे अर्धा आलेला आहे आता, म्हणजे अर्ध्याच्या वरूनच आलेला आहे, आता दुसरा तांबे मला घ्यावा लागणार आहे उद्या, म्हणजे आजकाल दूध तसंच राहतं ना, त्यामुळे साय पण छान येते, म्हणजे चहा प्यायचंच बंद केलं मी, इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे, निवांत दूध गरम होत आहे, तोपर्यंत मी इकडं शेंगा चिरून घेते, TV बघत. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते, बाय बाय, टेक केअर, सगळ्यांना गुड नाईट.